टिम्मी कासव कधीही हार न मानणारा. एका सुंदर हिरव्या जंगलात टिम्मी नावाचे एक लहानसे कासव राहत होते. तो खूप दयाळू, शांत आणि हसतमुख होता, पण तो थोडा हळू चालत असे. जंगलातील इतर प्राणी फार वेगवान होते. ससे उड्या मारत, हरणे धावत आणि पक्षी आकाशात उडत. कधीकधी ते हसत म्हणायचे, टिम्मी, एवढ्या हळू चालून तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस. टिम्मीला वाईट वाटायचे, पण तो कधी रागावत नसे. मी हळू आहे, पण मी चालत राहीन. एके दिवशी जंगलात जोरदार वादळ आले. मोठा पाऊस पडू लागला, वारा सुटला आणि सगळीकडे पाणी साचले. वेगाने धावणारे प्राणी थकले आणि घाबरले. काही घसरले तर काहींना वाट सापडत नव्हती. टिम्मी मात्र शांतपणे पुढे चालत राहिला. त्याने आपले मजबूत कवच वापरून स्वतःचे संरक्षण केले आणि सुरक्षित वाट ओळखत हळूहळू पुढे गेला. थोड्या वेळाने टिम्मी एका उंच व सुरक्षित जागी पोहोचला. इतर सगळे प्राणी त्याच्या मागे आले आणि सुरक्षित झाले. ससा म्हणाला, टिम्मी, आम्ही चुकलो. तुझ्या संयमाने आणि धैर्याने आम्हाला वाचवले. टिम्मी हसून म्हणाला, वेग चांगला असतो, पण कधीही हार न मानणे त्याहून महत्त्वाचे असते. त्या दिवसापासून सगळे प्राणी टिम्मीचा आदर करू लागले. तो वेगवान नव्हता, पण तो संयमी, धाडसी आणि ठाम होता. बोध: हळू पण सातत्याने केलेले प्रयत्न, संयम आणि आत्मविश्वास यामुळे यश नक्की मिळते.